इंडिया आघाडीचे सरकार येणार, देशातून तानाशाही नष्ट होणार, जुलमेबाज सरकार हद्दपार होणार, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. संपूर्ण देशात बदलाचं वार आहे. इंडिया आघाडीला 350 जागा मिळतील असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. राज्यात दुष्काळ परिस्थिती भयावह आहे. निवडणूक आयोगाकडे परवानगी मागतोय, पण आतापर्यंत परवानगी का मागितली नाही असा सवालही उपस्थित केला. नियम शिथिल करण्यासाठी परवानगी मागितली होती, टेंडर काढण्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागतात. मला वैयक्तिक विचारलं तर माझ्या मनातील पीएम राहुल गांधी आहेत, पण इंडिया आघाडीतील जे नाव समोर येईल ते ठरवतील असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवला. सुनील तटकरे हरत आहेत, शरद पवार यांना भेटत आहेत. 4 तारखेनंतर ते कुठे असतील हा प्रश्न त्यांनाच विचारा. आतापर्यंत जनतेनं हे प्रकरण समोर आणले. निवडणूक लढण्याचा सर्वांना अधिकार असल्याचंही विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. एक्झिट पोलमध्ये काही येऊ दे, तो कसाही येऊ दे, पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की इंडिया आघाडीचं सरकार देशात येणार आणि या देशातून तानाशाही प्रवृत्ती नष्ट होणार. या देशातून जुमलेबाज सरकार हद्दपार होणार आणि संपूर्ण देशामध्ये एक बदलांचे वारे जे आहेत ते फार जोरानं वाहलेत. अशा स्थितीमध्ये इंडिया आघाडीला 350 जागा मिळतील, त्या आसपास मिळतील आणि आम्ही सत्तेत येऊ, हा आम्हाला विश्वास आहे. पण काँग्रेसने आज आपले जे प्रवक्ते त्यांना एक्झिट पोल संदर्भात जे काही टीव्हीवर जे चर्चा आहे त्यात जायचं नाही, बहिष्कार घातल्यासारखी भूमिका केंद्रीय नेतृत्वाने घेतली आहे. त्यामुळे अमित शहा म्हणाले पराभव आधीच स्वीकारला. नाही, असं आहे, एक्झिट पोलला जायचं नाही म्हणजे पराभव स्वीकारायचा असं कोण? आम्हाला माहीत आहे देशामधलाच हे 2 दिवस काहीच होणार आहे. त्यामुळे आम्ही आता आमच्या मतपेट्यांची सुरक्षा कशी राहील त्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. इकडे आम्हाला गुंतवून ते दाखवतील आकडे आणि मग वातावरणामध्ये ते सांगतील की काहीतरी गडबड असतील म्हणून ते आकडे फुगवून टाकतील. पण हायकमांडचा आदेश आहे जायचं की नाही, तो हायकमांडचा आदेश अंतिम आहे. ते म्हणतील जाऊ नका तर नाही जाणार. त्यांनी कुठला तरी विचार करूनच त्यांनी निर्णय घेतला असणार आणि जाऊन तरी काय ते चॅनल तसंच दाखवणार शेवटपर्यंत. तुम्ही पाहिलंय अनेक राज्यामध्ये इतने पार उतने पार आणि आलं काय. त्यामुळे ते त्यावर काही फार आम्हाला भाष्य करायची गरज नाही. वाटते अजूनही असे की फेरफार या क्षणामध्ये ईव्हीएम मध्ये करू शकतात या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये? असं हे सत्तेचा दुरुपयोग ते कशाही पद्धतीनं करू शकतील, पण जनतेने भरभरून मतं दिले आहेत. त्यामुळे आम्हाला जो विश्वास आहे तो प्रचंड आहे आणि आम्ही सत्तेत येणार हे 100% खरं आहे. आज दुष्काळाची बैठक तुम्ही बोलावलेली आहे, भीषण परिस्थिती आहे, तुमच्या नेतृत्वात तुम्ही दौरा करणार आहे, काय परिस्थिती आहे काय सांगू? नाही, भीषण म्हणजे भयावह परिस्थिती राज्यामध्ये आहे. राज्यकर्ते सुस्त झोपले आहेत, चिंतेमध्ये झोपले आहेत की आमचं वाटोळं झालंच आहे त्यांचं. त्यामुळे त्या पराजय दिसत असल्यामुळे त्यांना मला हे कळत नाही की शेतकऱ्यांना आता कालही मी मुश्रीफांचं स्टेटमेंट ऐकलं की आम्ही निवडणूक आयोगाकडे परवानगी मागतो आहोत म्हणजे काय का मागितली नाही? भयावह दुष्काळ असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्याकडे काही राहिलं नाही, पिकाचं पुनर्गठन करण्याचं आहे, पीक कर्ज खरं म्हणजे माफ करण्याची आवश्यकता आहे. इतकी भयावहता आहे आणि संपूर्ण फळबागं सुकलेत. अनेक प्रकारच्या या मधामध्ये आलेल्या गारपिटीमुळे शेतीचं नुकसान झालं, गव्हाचं झालं, कडधान्यांचं नुकसान झालं आणि अशा स्थितीमध्ये सरकारने पहिल्यांदा निवडणूक आयोगाकडून हे शिथिल करून शेतकऱ्याला मदत करण्याची आवश्यकता होती. विरोधक म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो असतो, पण त्यांना त्यासाठी वेळ नाही. त्यांना मात्र टेंडर काढण्यासाठी परवानगी मागतात. 25,000 कोटीचे टेंडर विशेष परवानगी निवडणूक आयोगाकडे मागून तुम्ही काढताय, त्यावेळेस तुम्हाला लाज वाटत नाही? थोडी तरी जनतेच्या मनात जनतेची किंवा शेतकऱ्याची कीव वाटत नाही? आणि इकडे मात्र शेतकऱ्याला मदत करताना तुमचे हात आखडते घेताय आणि तुम्ही निवडणुकीचा बागुलबुवा करताय. हे तुमची बेईमानी आहे शेतकऱ्याप्रती, हे आता स्पष्ट झालं. एक शेवटचा प्रश्न की काल जयराम रमेश म्हटले की 24 तासात आम्ही पीएमचं नाव घोषित करू. तुमच्या मनातले पीएम कोण आहे जर तुमची सत्ता आली तर काय वाटतं? नाही, आम्हाला तर मला वैयक्तिक विचाराल मला वाटतं आमचे नेते राहुल गांधी पीएम व्हावे, ज्यांनी 8,000 किलोमीटरचा प्रवास करून जे काही विष पेरलं गेलं होतं ते विष प्राशन करायचं काम केलं. लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले, देश कशा पद्धतीने चाललेला आहे, देशातील जनतेचे काय हाल होत आहेत, असं ते लोकांच्या मनातील हृदयातील स्थान राहुलजींनी मिळवलं आहे. आणि या नेत्यांना देशाच्या संपूर्ण ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ सगळ्या देशभराची संपूर्ण परिस्थितीची जाणीव त्यांना आहे आणि अशा आमचे नेते पंतप्रधान व्हावेत अशी आमची इच्छा आहे. परंतु इंडिया आघाडीमध्ये जे ठरेल, जे नेत्याचं नाव समोर येईल
ते या देशाचे पंतप्रधान होतील, त्याला वेळ लागणार नाही. हे जे जयराम रमेश साहेब म्हणतात ते खरं आहे. सुनील तटकरे